मॅडम रस्ता का मोजता? सार्वजनिक बांधकाम विभागात टीका केलेला आहे. हो नाही, बांधकाम विभागाचं नाही माहिती, पण मला हे क्लिअर करायचं आहे. काय आहे हे अतिक्रमण आहे ना, त्याच्यावरती आता मला बोट उचलायचं आहे. हे फुटपाथ कुठे आहे, जागा कुठे आहे, हे आज मी दाखवते सगळ्यांना. कोर्टात केस चालू आहे ना? कोर्टात काही केस बी चालू नाही. जर 7/12 नाही तर कोर्टात केस कशी चालू होईल? जर या जागेचं 7/12 नाही, ही जागा PWDची आहे. तुम्हाला जर इथं अडथळे वाहतूक कोंडी होतीये ना, तर पहिले हे हलवा, मग कनिका खैरेवर बोट उचलायचं. कनिका खैरेने अतिक्रमण का केलं? कुठे अतिक्रमण? चला दाखवतो, चला दाखवतो, चला दाखवतो, चला दाखवतो, पहिले हे मोज, चला दाखवतो. बघूया. आवाज हे बघायचं, मग तिकडे घुसायचं. आवाज चढवताय तुम्ही. आवाज चढणार. जर चुकीच्या गोष्टीला एका महिलेला त्रास दिला ना, तर कुणाला सोडणार नाही मी. चला तुम्हाला कुणाला सोडणार तुमचं अतिक्रमण, अधिकारी तुमचं अतिक्रमण दाखवतो. ग्रामपंचायत असो, तुमचं अतिक्रमण दाखवतो. सार्वजनिक रस्ता मोजताय, तुम्ही त्यांची परवानगी घेतली का? हो मी सांगितलंय. मला पण बघायचंय तुम्ही कसं सँक्शन घेतलेत, किती मोजण्या केल्यात, तुमची का नाही अद्याप मला सरकारी मोजणी नकाशा चला दाखवला. किती अंतर आहे? मोजता येते विचारा किती अंतर आहे? तो 15 मीटरवरला तिथून. तर तुमचं काय म्हणणं आहे? सांगते ना माझं म्हणणं. या जागेची भिंत कुठे आहे? ही भिंत कुठे आहे तुम्ही बघा ना. हा सेंटर किती आहे? तुम्ही या रोडचा सेंटर कसे पकडू शकता? जेव्हा तुम्ही ही भिंत काढाल ना, जेव्हा हे अतिक्रमण काढाल, तेव्हा तुम्ही सेंटर मोजा. आमचे एने ऑर्डर आहे, आमचा TP प्लॅन सँक्शन आहे. माझ्या गेटपर्यंत 9.80 भरती आहे. माझा 7/12 10.80चा आहे. पहिले HR कारवाई काय नाही करत? आम्हाला या लोकांचं ऑब्जेक्शन नाही आहे, पण तुम्ही या जागा सोडताना आमच्या प्रायव्हेट जागेत कसे घुसू शकता? आमच्या प्रायव्हेट जागेत घुसायचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? हे एवढं अतिक्रमण सोडायचं, इकडे अतिक्रमण, इकडे अतिक्रमण, आणि ज्यांचे लिगली डॉक्युमेंट्स आहेत त्यांना तुम्ही त्रास का देता? माझ्याकडे सगळ्या परमिशन आहेत. ह्या लोकांच्या परमिशन आहेत का? यांच्या 7/12 आहेत का या जागेचे? आमच्या 7/12 आहेत, आमच्या एने ऑर्डर आहेत. या लोकांचे दाखवा, आम्हाला या लोकांचे ऑब्जेक्शन नाहीये. हे बोलतात ना कनिका खैरे अतिक्रमण करते, तर त्यांनी सिद्ध करायचं पहिले. सरकारी मोजणी आणायची आणि तू तुझे पैसे घालवायचे. आम्हाला हाऊस ना आली, आम्हाला कुणाला सांगायची गरज नाहीये. माझे जर अतिक्रमण असते ना तर कधीच काढले असते. PWDचा लेटर पण आहे माझ्याकडे, ते आमच्या हद्दीत येत नाही. मॅडम बाकीच्या दुकानदारांचे दुकानं आतमध्ये आहेत, तुमची भिंत बाहेर आलेली आहे. माझं हे लिगल डॉक्युमेंट. चला तिथे दाखवतो. हो चला. ना. हो घेतलं ना हे कव्हर करा. काय इथं केलं ना कव्हर? का नाही काढला बरं? कुठला फुटपाथ आहे? का नाही काढले? ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याला लावा ना फोन. त्यांना इथे कारवाई करावी लागणार आहे. हे फुटपाथ नाही काढले, हे गाळे हटवले नाही, आमच्या इकडे सरकारची काय संबंध? मला त्याचं उत्तर देऊ शकतात का अधिकारी लोक? हा, यांना नोटीस नाही आणि इकडच्या सगळ्या गाळेवाल्यांना नोटीस दिली. कुठल्या आधारे तुम्ही नोटीस देताय? बघा ना, या ना तुम्ही. हा का नाही फुटपाथ काढला? का नाही हा फुटपाथ काढलाय? का नाही जमीन काढली? कनिका खैरे अतिक्रमण करते ना, मग हे काय? ही PWDची जागा असून हा कुठला अतिक्रमण आहे? आम्हाला या लोकांच्या पोटावर पाय द्यायचं नाही. पण तुम्ही गोड गोड बोलणार पब्लिकशी आणि मागून काटे काढता, हे मला चांगलं माहिती आहे. गोड बोलायचं वोटिंगसाठी, वोटिंग भेटण्यासाठी तुम्ही जे करताय ना कारस्थान, ते करा. मला वोटिंगची गरज नाहीये, मला नाही कुठल्याही याची गरज. या लोकांच्या समोर गोड बोलायचं, त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. कोण पाकिट घेतो आणि कोण पाकिट घेत नाही ना, हे मला पण माहिती आहे. आणि कोणाचं अतिक्रमण आहे ना, पहिलं ते सिद्ध करा. सरकारी मोजणी नकाशा आणा, रस्त्याचे सँक्शन आणा, त्याच्यानंतर पुढे बोला. आमच्यावर बोट उचलायचा नाही, नाहीतर मी काय शांत बसणार नाही. कोणी अतिक्रमण केलंय ना, पहिले तू सिद्ध कर. पुढचा तू असशील तिकडे, मी काय कोणाचं ऐकून घेणार नाही. का अब्रू नुकसान भरपाईचा दावा ठोकल, माफी माग. पहिले अतिक्रमण केलंय म्हणतो, अतिक्रमण कशाला म्हणतात ते तरी कळतं का? हे केलेलं अतिक्रमण नाही, आम्ही कुठल्या आधारे अतिक्रमण केलंय याचं उत्तर आहे. तुम्ही कोणाला धमकी देताय? काल बाबू पाटे माझं नाव घेऊन बोलले ना, याला धमकी बिमकी नाही बोलात. कनिका खैरे अतिक्रमण करते. अरे बाबा तू दाखव ना कुठं अतिक्रमण केलंय. हा, तुम्ही जेव्हा गोड गोड बोलून सगळे आमच्याकडून पाईपलाईनचं काम करून घेता, गेट काढून घेता, आणि जेव्हा टाकायची वेळ आली तेव्हा तुम्ही अतिक्रमण बोलता. या गाड्यावाल्यांना तू दहशत दाखव, मला नाही चालणार. आणि एका महिलेला जर त्रास दिला ना, तर अब्रू नुकसान भरपाईचा दावा तुझ्यावर ठोकणार म्हणजे ठोकणार. चुकीची पद्धत तुझी माझ्यावर नाही चालणार. तू गरीब लोकांना त्रास देऊ शकतो, पण कनिका खैरेला त्रास देऊ नकोस. मी काय ऐकणार नाही. आणि अधिकारी बांधकाम विभाग तुम्हाला क्लिअर कट सांगणे, या लोकांना नोटीस द्यायचा अधिकार तुम्हाला होता. तुम्ही काय नाही त्यांना नोटीस दिली? कोर्टात केस चालू आहे ना, कुठल्या कोर्टात केस चालू आहे? तर या जमीनचं 7/12 नाही, तर जरी 40 वर्ष असो 50 वर्ष असो गाळे, हे अतिक्रमण आहे. म्हणजे ज्यांनी
जागेचे पैसे देऊन तुम्ही जे गेट बांधले ते पाईपलाईनवर बांधले किंवा गटरवर बांधले असं जायचं. माझी पूर्ण बिल्डिंग सँक्शन आहे. आजूबाजूचं सँक्शन आहे का? हा, आजूबाजूचं सँक्शन आहे, त्याचं उत्तर आहे का? हा, हळूच मागून अर्ज देता, कारवाई करता की कनिका खैरे हा, तुम्हाला काय आमच्या अतिक्रमण दिसतात का? का नारायणगाव मध्ये अतिक्रमण आहे, तो कोण काढेल? ते दिसत नाही का? लोकांच्या नजरेत मस्त व्हायचंय, गोड बोलायचंय, लोकांची नजर तुम्हाला पाहिजेत, म्हणजे वोटिंग पाहिजे का तुम्हाला? आणि जी महिला बोलते तुम्ही त्याला त्रास देता, हळूच अर्ज करता. असा प्रस्ताव दिला होता की आपण बसून हा विषय कुठेतरी चर्चा करू. मी काल त्यांची बाईट ऐकली, मला काही ती पटली नाही. ग्रामपंचायत म्हणजे का तुमची आहे का? भाऊसाहेब उत्तर देतील ना याला. भाऊसाहेब कुठे आहेत? कुठे आहे माझ्या पुणे मॉडेलच्या चौकातलं काम? तिथला व्हिडिओ मी पाठवते. काम करताना लिहून घेतलेलं आहे त्यांनी माझ्याकडून, मी त्यांच्याकडून लिहून घेतलंय. हॉटेलच्या बाजूला तुमचंच अतिक्रमण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कॉमन सेन्स आहे. रोड टच जर प्लॉट असेल तर का तिथं वीड बांधता, भिंती बांधल्यात पुणे मॉडेलच्या चौकात? PCC केलं तर खड्डे बुजून चांगलं काम केलं ना, का वाईट काम केलं? तुम्हाला फक्त आहे ना तुमच्या पुढं करणारी लोक पाहिजेत. आम्ही नाही करत कुणाच्या पुढं. आम्ही हे माझे येणे ऑर्डर आहेत वगैरे हॉटेलच्या, परमिशन आहे, TP प्लॅन सँक्शन. माझ्या सासऱ्यांनी ज्यावेळेस सँक्शन केलेलं आहे 1985 सालला, तेव्हा हो, 1 मिनिट दाखवते. 10.80चा सातबारा आहे. तो सातबारा या रोडच्या इथपर्यंत येतोय आणि माझा गेट आहे 9.80 वर, म्हणजे 1 गुंठा अजून माझी जागा पुढे येते. तुम्ही हे अतिक्रमण काढायचं सोडून इकडे का घुसताय? ह्या लोकांना का त्रास देताय? हो, असू दे ना गरीब लोक, आम्हाला त्यांच्या पोटावर पाय द्यायचं नाही. तुम्ही यांची सहानुभूती घेता आणि मागून हळूच PWDला लेटर देता आणि म्हणता ते काढून घ्या, पण आमचं नाव नका सांगू. ही तुमची टेंडन्सी आहे. पहिलं मग ते का नाही काढलं? हेच का काढलं? हे का नाही काढलं? इकडे ह्या गाळ्यावाल्यांना का त्रास? ह्यांनी विकत घेतलेल्या जमिनी आहेत ना, ह्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत. आम्हाला यांच्या पोटावर पाय नाही द्यायचं, पण तुम्ही जे करताय ना लोकांची दिशाभूल, की आम्हाला त्यांच्या दिवसाला 400 रुपये आणि 500 रुपये होतात. कोणी येत नाही, तुम्हीच एकटे पुढे आला. मला बाकीच्या लोकांचं माहीत नाही. ते फक्त फोन करतात मागून आणि आम्ही तुमच्या सोबत आहे ते बोलतात. माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी समोर येणार, मी बोलणार, माझ्या वार झाले तरी चालेल, मी काय घाबरणार नाही. माझी जागा आहे म्हणजे आहे, आम्ही विनाकारण कुणाशी लढत नाही. तुम्हाला कोणतरी बोलवतंय, तुमच्या पाठीमागे कोणतरी तुम्हाला बोलतं करतंय असं काहीतरी आरोप होतोय किंवा चर्चा आहे? मला असं कोणी काही सांगत नाही. आणि मी काय एवढी लहान नाहीये. धनी कोणी वेगळं आहे का? नाही, मी काय लहान आहे का मला सांगायला पाहिजे कोणी? मला काही कळत नाही का कुठपर्यंत अतिक्रमण आहे, PWDची हद्द कुठे आहे? आज जर तुम्ही म्हणताय हे पोटावरती, मग चाललो ना काम. आम्ही कुठं? तुम्हाला रोड वाढवायचं ना, मग रोड वाढवायची कारवाई दोघांवर पण व्हायला पाहिजे, इकडे पण आणि इकडे पण. तुम्ही एकावर अन्याय करणार आणि यांनाच बोलणार, त्यांचं हातावर पोट चाललं आणि त्यांचं सगळं त्याच्यावरती चाललंय. आम्ही त्यांना बोलतच नाही तुम्ही उठवा. स्वतःच ही रोडची वाढवायची दिशा तुमची आहे ना, मग तुम्ही त्यांचं नियोजन करा कुठंतरी. तुम्ही दुसरं आहे की फुटपाथ काढणार आहे आम्ही. कधी फुटपाथ कधी काढणार? का मग तिकडून का पाईपलाईन टाकली? का तिकडून पाईपलाईन टाकली? जर आधी इकडून का टाकली? आधी इकडून का नाही टाकली? तिकडूनच का टाकली? का टाकली? मॅडम तुमची चिडचिड वाढली म्हणजे विनाकारण एखाद्याचं नाव बदनाम केलं ना, तर मी काही शांत बसणार नाही. विनाकारण माझं नाव घ्यायचं ना. मी ग्रामपंचायतला ट्रोल केलं ना, तर ग्रामपंचायतचे भाऊसाहेब अधिकारी आहेत, ते उत्तर देतील. तुम्ही माझं नाव घ्यायचा संबंध काय? तुम्ही काय माझं नाव घ्यायला काय? मी आता आपण नुकसान भरपाईचं नाव कर, तर माफी मागा माझ्याशी. कुठली गोष्ट आहे तुम्ही आमच्यावर हुकुमशाही करायची? ज्यांनी काल नाव घेतलं त्यांना कळलं नाही का कनिका खैरे यांनी अतिक्रमण केलंय? तुम्ही बघायला आले का तुमच्या जागेत जेव्हा हायवे बाबू भाटेंनी? जर तुमची जागा हायवेला, तिथं थोडंसं तुम्हाला रोड जाणार आहे, फ्लायओव्हर जाणार आहे, तर तुम्हाला त्रास झाला, तेव्हा तुम्ही झेंडा घेऊन उभे राहिला आणि तिथं भांडणं केली. आणि मग आमच्या प्रॉपर्टी का रस्त्यावर आहेत? आम्ही आमच्या प्रॉपर्टीसाठी भांडायचं नाही? जेव्हा माझ्या सासूबाई आजारी होत्या तेव्हा आली का ही लोक? कुठं होती पब्लिक? तेव्हा माझ्या सासूबाईंना मदत केली. आज मी माझ्या जागेसाठी भांडतीये. ह्या लोकांना उल्लू बनवा, आम्हाला नाही बनवायचं. आणि येताना सरकारी मोजणी, लिगल डॉक्युमेंट पाहिजेत, ह्या रोडचा नकाशा पाहिजे, हे पूर्ण RTO सगळ्या परमिशन्स पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही करा ना कारवाई. आम्हाला काय ह्या लोकांना नाही त्रास द्यायचा आहे, ह्या लोकांचा आमचा संबंधच नाही. पण तुम्ही जर आमच्या जागेत घुसत असेल तर आम्ही यांच्यावर बोलणार ना. बाकीच्या व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं, त्यांनी त्यांचं बांधकाम आतमध्ये घेतलं, तुम्ही मात्र पुढे अतिक्रमण केलेलं दिसतंय. का दिसतंय?
कसं काय दिसतंय? जर माझी हद्द पुढेपर्यंत येते, सरकारी मोजणी करा. लोकांची पण असेल ना. बाकीच्यांचं तर इकडे स्टे ऑर्डर आहे 7 दिवसाची, त्यात झालं वर्ष झालं. हे तर अतिक्रमण आहे. ह्यांना यायचं तर येतील, नाही यायचं तर नाही येणार, पण मी माझी तर चालणार आहे ना. मी गेली आहे कोर्टात. तुमचं बिगर शेती व्यवसाय आहे. का 1985 सालची एन ए ऑर्डर आहे, TP प्लॅन सँक्शन आहे. माझं आज इकडून अतिक्रमण ह्यांचं मला माहीत नाही, मी विचारलं नाही. जर दोन्ही बाजूनी अतिक्रमण असेल तर माझी आज 11 गुंठ्याची प्रॉपर्टी आज बंद आहे. का बंद आहे? इथं आले हे लोक काहीतरी उलटं सुलटं सांगणार, एखाद्याची वाट लावायला बघणार. आम्ही तुमच्यासारखे नाही आहोत. तुम्हाला आहे ना लोकांचं फक्त वाईट बोलता येतं. जर तुमच्यात धमक असेल ना तर आमच्या समोर बोला. आमच्यात धमक आहे म्हणून आम्ही लढतोय. तुम्ही जे एक महिला लढत असेल ना तर तिला बोलू नका दहशत करती, महिला आहे म्हणून हे करते, कनिका कैरे अतिक्रमण करते. रोड टच जरी प्लॉट असतील ना, रोडला लागून भिंती नाही बांधलेल्या आहेत. आम्ही रोडची जागा सोडली आणि आम्हाला कुठला मोबदला भेटला नाही आहे. मग पुन्हा हॉटेल असो, याच्यामध्ये सगळे रोड टच प्लॉट आहेत. गोकुळ डेअरी चौक असो किंवा कपिल चौक असो, तुम्ही मला मानसिक त्रास नाही देऊ शकत. तुम्ही माझं नाव नाही घेऊ शकत. तुम्हाला माझं नाव घ्यायचा अधिकार कोणी दिलाय? हा, कोणी दिलाय? तुम्ही जो आता रस्ता मोजला तो तुम्ही स्वतः मोजताय की कोण सरकारी यंत्रणा? सरकारीवाले ते बोलले आज टाईम नाही, पण मला टाईम नाही आहे, मी नाही थांबू शकत. मला कोर्टात जायचं, मला पुढची प्रोसिजर चालू करायचे. जे मला त्रास देणार मी त्यांच्यावर, मग ते अधिकारी असो किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनचा माणूस कुठलीही परमिशन नंतर घेऊन नाही येत आणि इकडे येऊन दमदाटी करणार गाड्यावाल्यांना तर चालणार नाही. दमदाटी करून दहशत करून पोलिसांना आणून मी काय ऐकणार नाही. कुठल्याही अधिकार नाही आहे पोलिसांना येऊन तू गाळा खाली कर. हे सगळे लिगली डॉक्युमेंट्स दाखवा तुम्ही. संतोष नाना खैरे कुठेतरी समन्वय करत होते, नेमकं काय झालं? संतोष नानांमुळेच तर आम्ही दिले ना गेट खोलून. ते म्हणतात अजून आतमध्ये घ्या, अजून आतमध्ये घेऊन. मग माझ्या गेटची जागा अजून म्हणजे 4 व्हीलर तर फिरायला पाहिजे की नाही? अजून किती आतमध्ये जायचं आम्ही? म्हणजे तुम्ही सगळीकडून पॅक करून घेतलं मला. माझी पार्किंग नको का? मला आज पार्किंग आहे का तिथं? आज आम्ही 21 गाड्या तिथं 26 ते 27 गाड्या लोकांना विकले, त्यांना पार्किंग लिहून दिली आहे. आहे का त्यांच्याकडे पार्किंग? हा, त्यांचे फोन आम्हाला येतात, मॅडम तुम्ही काहीतरी करा. हा, मग मॅडम आम्ही त्यांच्यासाठी नाही लढणार, ते नाही लढू शकत. आता तुम्ही कोर्टात जाणार आहात का? आणि गेलोय ऑलरेडी आम्ही कोर्टात. हो, आणि आपण नुकसानीचा दावा ज्यांच्या नोटीस आल्या, PWDची नोटीस आली ना, त्यांच्या विरोधात गेलोय कोर्टात आणि त्यांच्या विरोधात दावा ठोकणार आम्ही. आणि जर आमचा कोणी नाव बदनाम केला, माझं नाव घेऊन बोलताना, तर नुकसान भरपाई पासून फार तुम्ही एखाद्याचं नाव बदनाम करताना 10 वेळा विचार करायचं. माझं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला दिला नाहीये. तुमच्या घरातल्यांच्या लोकांची मी नावं घेते का? तुमच्या अख्ख्या गावागावात किती अतिक्रमण चालू आहेत ते चालतं का तुम्हाला? ते कुठे आहे? कुठे चालू आहे? हा, शोधा तुम्ही. मला माहिती आहे, वेळ आल्यावर मी तेही काढेल. ज्यावेळेस तुम्ही जेव्हा गरीब लोक असतात तेव्हा तुम्ही त्यांना त्रास देता, आणि जेव्हा तुमच्यासाठी सक्षम भेटलं की तुम्ही तर लढता. कोर्टात जाणार, कोर्टात गेलो. आणि काय प्रोसेस हीच हे गाड्यांच्या बाबत आहे. तुम्हाला जर यांना ठेवायचंय तर तुम्ही आम्हाला काय त्रास देताय? तुम्ही हे काय नाही ठेवलं? हे इकडची जागा नाही, तिथून 15 मीटर इथपर्यंत भरतोय आणि मग रोडचं सेंटर घ्या ना तुम्ही. आम्हाला जेव्हा आम्ही सँक्शन घेतो तेव्हा रोडपासून आम्हाला जागा सोडणं असतं. PWD म्हणजे आणि तरी पण म्हणता अजून आतमध्ये घ्या. माझी स्वतःची जागा आहे हक्काची आणि मी त्याच्यासाठी लढणार. बांधकाम केले ना? कुठे बांधकाम आहे? दाखवतो तुम्हाला. 1 मिनिटं. हे जेवढे गाडीवाले आहेत ह्यांनी काय केलं? पोलीस लोक घेतली, तो ठेकेदार बांगर म्हणून आला, JCB घेतले, 4 लोक उभी राहिली, नाना आले आमचे म्हणून मी हलवलं गेट, नाही तर मी काय हलवलं नसतं. हे लोकांना हलू शकतात, ते मला नाही हलू शकत. माझ्या परमिशन आहेत. माझ्या रोडपासून मी सेंटर सोडलेलं आहे आणि गेट आतमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे ही लोक आतमध्ये गेल्यावर माझं बांधकाम पुढे येणार ना. बांगरने सुद्धा तुमच्याशी व्यवस्थित संवाद साधला नाही काय? ज्या दिवशी मी आली होती त्या ठेकेदार बांगरला मी इथं बोलवलं, इकडे ये म्हणून. ते इथं खिकी करत बसला. हसायला तुला टाईम आहे आणि एक महिला तुझ्याशी बोलते, तुला त्याच्यासाठी टाईम नाही आहे. हा, तुला म्हणजे फक्त पुरुषांशी बोलायला टाईम आहे. हा, एक लेडीज बोलते इकडे बाबा, पहिलं तू नीट सांग. नाही 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 करतो. हा कुठला रुबाब? हा, ठेकेदार आहेस ना तू, तर सगळ्यांच्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. नाही की तू गोष्टींवर जी तुझी म्हणजे ग्रामपंचायतची लोक आहेत, द्या यांना कॉन्ट्रॅक्ट. ही लोक यांची आहेत, द्या यांना कॉन्ट्रॅक्ट. हा, जी तुमची लोक बाजूने आहेत त्यांनाच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता. बाकीच्या लोकांना काय ना कॉन्ट्रॅक्ट भेटत का? खैरे फॅमिलीला ट्रोल करतात. मी एकटी नाही, आमच्या अख्ख्या खैरांना हे त्रास देतात आणि मी काय ऐकणार नाही. बाकीचं मला काय माहित नाही कोण काय करतंय.
अहो, ते गावचे किंग मेकर आहेत, तुम्ही म्हणता त्यांना त्रास देता. काय ते तर गावचे किंग मेकर आहेत, तर तुम्ही त्यांनाच कसं काय त्रास देता? कोण म्हणतात गावचे किंग मेकर आहे? आई बाबा, ते कोणी ठरवलं? ठरवणारा कोण? किंग मेकर ठरवतं कोण? हा, किंग मेकर हे कोणी ठरवलं? आणि बाकीची पब्लिक काय एडी आहे का? हा, म्हणजे तुम्ही तुमची दहशत करणार का नारायणगाव मध्ये इतक्या दिवस? प्रत्येक गोष्टीमध्ये बाबू पाटे माझ्या प्रॉपर्टीत घुसतो. काय संबंध? प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये संतोष खैरे हे किंग मेकर आहेत. नाना आहेत आमचे मग तेच म्हणतो ना, मग खैरे ना. मला वाटलं तुम्ही यांचं बोलताय. नाही नाही, खैऱ्यांना तेच म्हणतो, खैऱ्यांना बोलतो. नाही, मी आमच्या नानांविषयी बोलतीये. आणि आमचे नाना आहेत म्हणून आम्ही ऐकलं. तुमची जर हिंमत असेल ना, तर त्या दिवशी इथं आडवी पडली असती ना, खणून नसतं दिला, JCP लावून नसतं दिला, त्या बांगरला पण मी सोडलं नसतं. समजलं ना? मला चालणार नाही, मी खपून घेणार नाही. गव्हर्नमेंटच्या जागी आहे. त्यांनी माझ्या हद्दीत यायचं नाही. सरकारी मोजणी करायची, मोजणी झाल्यावर या रोडचा पूर्ण सँक्शन दाखवायचं, वरपासून सँक्शन. हे मीटिंग घ्यायची, छोट्या छोट्या मीटिंग घ्यायचं, हे तोंडी बोल नाही चालत. ह्याला सगळे पेपर लागतात, लिगली डॉक्युमेंट. ते तुम्ही दाखवा आणि मग पुढे बोला. मॅडम, तुम्ही म्हणता टिपी प्लॅन, मग टिपी प्लॅन मध्ये पार्किंगची सुद्धा प्लॅन आहे. हो, सगळे प्लॅन आहेत. त्याच्याशिवाय आज एने ऑर्डर पास झाली तेव्हा TP प्लॅन सँक्शन होतं ना. पहिले एने परमिशन होते, मग TP प्लॅन सँक्शन होते. मग TP मध्ये जेवढं दाखवतात एवढी पार्किंग आहे, एवढी बिल्डिंग बांधा. मग आम्ही तेवढी बांधली आहे. मग आज एवढी बांधली आहे तर तुम्ही म्हणता तुम्ही अतिक्रमण केलं. अरे तुम्ही पुढच्या गाड्यावाल्या मागं हटवलं, आमच्या गाडी पुढे येणार ना. तुम्हाला हे का नाही कळत आहे? तुम्हाला हे दिसतंय. तुम्ही फुटपाथ कशावर पाहिजे? मॅडम, आपलं हॉटेल कुठे आहे? हे काय ते दाखवा ना हॉटेल कुठे आहे. चल. कुठं अतिक्रमण केलं तुम्ही? आम्ही नाही अतिक्रमण केलं. मी पुन्हा एकदा सांगते, परत हे बोट उचलायची ना. अतिक्रमण ज्यांनी अतिक्रमण केलंय ना नारायणगाव मध्ये, त्याचे हटवा पहिले. हा, हे काय भिंत? ते साधं दुकान आहे, बाहेर आहे. या ना, मग सांगतो ना आम्ही. इकडे या. हा 7/12 10.80चा आहे. इथं आम्ही मोजणी केली तर 9.80 भरतोय. हा प्लॉट 9.80 इथं भरतोय आणि इथून पुढे आमचा 7/12 अजून चालू आहे. हा, तर तुम्ही हे करा. आम्ही ऑलरेडी माझ्या सासऱ्यांनी जागा पुढे सोडून मग बांधकाम केलेलं आहे. सँक्शन घेताना रोडपासून जागा सोडाव्या लागतात आणि ते सोडून मग आम्ही आमचं बांधकाम केलं आहे. आणि जाधव सरांना क्लिअर कट आम्ही हे दाखवलं आणि मग गेटचं बांधकाम चालू केलं आहे. त्यांची लाईन गेले त्याच्या आतमध्ये आमचं आहे. तुम्ही आमच्या जागेची परमिशन घेता का? खड्डे खणताना आम्हाला विचारता का? परस्पर कारवाई करताय. तिथं आले ते MSCBचा ते लाईटचे माझ्या ह्याच्यात टाकून दिला. तुम्ही मला विचारलं, त्या गेटच्या मधोमधच टाकून दिला. आता तुम्ही ठरवा गेटलं त्याचा दरवाजा कुठून खोलायचा. आम्हाला नाही सांगायचं. आमच्या जागेत काय करताना आम्हाला विचारा. तुम्ही सरकार असाल म्हणून तुम्ही आमच्या जागेत दहशत कराल तर मला चालणार नाही. मी ऐकणार नाही आणि माझं नाव परत घ्यायचं नाही. आम्ही अतिक्रमण केलंय. तुम्ही तुमच्या खिशातून पैसे घाला, मोजणी आणा. मोजणी आल्यावरती मग आपण ठरवू कोणाचं अतिक्रमण आहे आणि कोणाचं अतिक्रमण नाही आहे. त्याच्यावरती पहिले उत्तर द्या. तुम्ही प्रत्येक वेळेस बोलणार, दमदाटी, दहशत करणार तर मी काय ऐकणार नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.